आजचा जो टॉपिक आहे, टुडे इज अ टॉपिक द फोर्थ अँड सेवन्थ कॉलमशिप. That chapter is very complicated and minded chapter, and so that is a correlation analogy number. हा जो काही चॅप्टर आहे तो बौद्धिक आणि थोडासा शार्पनेस माइंडेड आहे. तो कसा सोडायचा. मग याच्यामध्ये आपल्याला 2 क्वेश्चन वगैरे दिलेले आहेत. मग हे 2 क्वेश्चन दिले असताना हा जो कोरिलेशन आणि हा याचा कोरिलेशन कसा आहे ते आपल्याला पाहिजे सर्वात महत्त्वाचं. मग अशा प्रकारचे जे क्वेश्चन असते ते थोडंसं डीप माइंड असतं आणि थोडासा क्रिटिकल थिंकिंग आणि फास्ट थिंकिंग अशा पद्धतीने प्रश्न सोडले जातात. बघा याच्यामध्ये आपल्या याच्यामध्ये दोघांचं जे कोरिलेशन आहे ते बघा याच्यामध्ये बघा कसं याच्यामध्ये. आता याच्यामध्ये पाहिलं तर हा सगळ्यात महत्त्वाचा. आता याच्यामध्ये 36 आहे आणि 36 म्हणल्यानंतर 36 दोन्ही किती झालं 72 झालं. आणि याचं जे कोरिलेशन काय असणार आहे म्हणजे याच्यामध्ये काय 30 × 2 म्हणजे आता काय केलं मल्टिप्लाय 2 केलं तर 72 येतं. तसं 27 × 2 म्हणजे आता किती झालं या ठिकाणी जो काय नंबर आहे तो 54 नंबर आहे सर्वात महत्त्वाचं. म्हणजे याचा जो काय रिलेशन आहे याचं 2C प्रॉडक्टसाठी आहे, याचं 27 2C प्रॉडक्टसाठी आहे. म्हणजे जे अशा पद्धतीने कोरिलेशन आपल्याला चालवता आलं पाहिजे सर्वात महत्त्वाचं. बघा हा एक क्वेश्चन इथं दिलेला आहे आणि याचं जे काय रिलेशन याच्याशी रिलेशन आहे आणि याचं जे काय रिलेशन कशाशी रिलेशन आहे आपल्याला शोधायचे. बघा याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं 8 आहे. म्हणजे समजून घ्यायचं जर 8 हा इथं 64 म्हणजे 8चं 64 काय हा वर्ग आहे किंवा तो स्क्वेअर आहे. मग मला सांगा 16चं काय असणार आहे सर्वात महत्त्वाचं. मग याच्यामध्ये इथं काय असणार आहे इथं असणार आहे 4 म्हणजे उलटं दिलं आहे सर्वात. इथं 64 असतं तर 8 असतं आणि इथं 60 दिली तर 4 असतं. म्हणजे हे तुम्हाला उलटा क्वेश्चन दिला याच्यामध्ये. जर इथं 64 असेल तर ह्या ठिकाणी 8 येतं. म्हणजे इथं 64 असेल तर ह्या ठिकाणी 8 येतं. म्हणजे अशा पद्धतीने हे तुम्हाला कोरिलेशन किंवा ॲनालॉजीचं अशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी डोकं लावावं लागतं. मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करू विसरू नका. जय हिंद जय महाराष्ट्र.